नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या विशेष व्हिडिओमध्ये। मार्गशीर्ष महिना हा पवित्र मानला जातो आणि या महिन्यात केलेले उद्यापन म्हणजे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक सुंदर आणि धार्मिक सोहळा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष उद्यापन कसे करावे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। सोहळा यशस्वी आणि पवित्र होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स आणि पूजेच्या तयारीसाठी ते उद्यापनापर्यंत सर्व काही आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग आपण जाणून घेऊयात। यावर्षी मार्गशीर्ष गुरुवार 4 आलेले आहेत। शेवटचा गुरुवार 26 डिसेंबरला येत आहे, तर या दिवशी सफला एकादशी देखील आहे। पण यावर्षी मार्गशीर्ष गुरुवार 4 आलेले आहेत, शेवटचा गुरुवार हा 26 डिसेंबरला आहे। चला तर मग जाणून घेऊयात आपली पहिली टिप कोणती आहे। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा उद्यापनासाठी शुभ मानला जातो। मुहूर्त ठरवण्यासाठी पंचांगाचा आधार घ्यावा। योग्य वेळेत पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते। पूजेसाठी मुहूर्ताचा सन्मान राखणे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे। दुसरी टीप आहे, पूजेसाठी घर स्वच्छ असणे आवश्यक आहे। घरातील कोपरा, पूजा खोली, दरवाजे व खिडक्या नीट धुवून घ्यावेत। स्वच्छतेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते। पूजेसाठी स्वच्छ व शांत वातावरण तयार करणे देवीच्या आगमनासाठी पूरक ठरते। तसेच तिसरी टीप आहे आपली, घरातील सर्वात स्वच्छ व पवित्र जागा निवडावी। ही जागा गृह नक्षत्रानुसार ठरवावी। पूजेसाठी अशी जागा निवडावी जेथे कुठलाही गोंधळ किंवा व्यत्यय येणार नाही। देवी लक्ष्मीच्या मूर्तीला सुंदर सजावट करून स्थापना करणे शुभ मानले जाते। त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते। चौथी टीप आहे, लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या वस्तूंची आधीच यादी तयार करून ती पूर्ण करावी। यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुले, सुपारी, नारळ, गोड नैवेद्य, तुपाचा दिवा किंवा अगरबत्ती यांचा समावेश करा। पूजेसाठी सर्व वस्तू स्वच्छ व पवित्र ठेवा। पाचवी टीप, मार्गशीर्ष महिन्यात केलेल्या नवसाचे पालन उद्यापनाच्या दिवशी पूर्ण करावे। यामध्ये देवीला आवडणाऱ्या नैवेद्याचा नैवेद्य दाखवणे, वस्त्रदान करणे किंवा गरजूंना मदत करणे यांचा समावेश असतो। नवस फेडल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते व तिचे आशीर्वाद लाभतात। सहावी टीप आहे, पूजेसाठी पारंपरिक वेशभूषा परिधान करावी। स्त्रियांनी साडी तर पुरुषांनी धोतर घालावे। धोतर हे अधिक शुभ मानले जाते। पारंपरिक पोशाख परिधान केल्याने पूजेमध्ये भक्तिभाव वाढतो आणि सोहळा अधिक पवित्र वाटतो। सातवी टीप, पूजा स्थळासमोर रांगोळी काढावी। शुभचिन्हे जसे की स्वास्तिक, कमळ किंवा देवीचे पवित्र चिन्ह रांगोळीच्या माध्यमातून साकारावे। रांगोळी काढल्याने पूजेसाठी सकारात्मकता आणि सौंदर्य प्राप्त होते। आठवी टीप, लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ धुवून तिला नवीन वस्त्र घालून पूजेसाठी तयार करावे। मूर्तीच्या भोवती फुले व हारांनी सजावट करावी। देवी लक्ष्मीची स्थापना श्रद्धेने केल्याने तिच्या कृपेचा अनुभव येतो। नववी टीप, पूजेसाठी तुपाचा दिवा लावून तो अखंड ठेवावा। अखंड दिवा लावावा। पूजेसाठी दिवा प्रज्वलित केल्याने वातावरण पवित्र होते आणि सकारात्मक ऊर्जा दूर होते। दीपक पूजेसाठी अनिवार्य मानला जातो आणि त्याचा तेज सकारात्मकता आणतो। 10वी टीप, पूजेदरम्यान लक्ष्मी स्तोत्र, स्त्री स्तुती किंवा देवीचे अन्य श्लोक वाचावेत। यामुळे वातावरण पवित्र होते आणि पूजेसाठी योग्य ऊर्जा निर्माण होते।
श्लोक पठण केल्याने मन शांत राहते आणि पूजेला यश मिळते. 11वी टीप, पूजेसाठी सात्विक व गोड पदार्थांचा नैवेद्य तयार करावा. यामध्ये खीर, पुरणपोळी, मोदक, फळे याचा समावेश असावा. नैवेद्य स्वच्छतेने तयार करून तो देवीच्या चरणी अर्पण करावा. 12वी टीप, धूप आणि अगरबत्तीच्या सुगंधाने वातावरण पवित्र होते. पूजेदरम्यान धूप प्रज्वलित करणे अनिवार्य आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 13वी टीप, पूजेदरम्यान गायत्री मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि हा मंत्र मानसिक एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी 14वी टीप ठरतो. उद्यापनानंतर गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा आर्थिक मदत करावी. दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबावरती तिचे आशीर्वाद राहतात. 15वी टीप आहे, उद्यापन करताना पुढील वर्षासाठी सकारात्मक संकल्प सोडावा. जसं की संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार ठेवल्यास देवीचा आशीर्वाद लाभतो. 16वी टीप, मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी उपवास ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. उपवास दरम्यान सात्विक अन्न आणि लक्ष्मीची पूजा करावी. 17वी टीप, श्रीफळासोबत तांदूळ, गहू किंवा साखर दान करावी. हे दान उद्यापनाच्या दिवशी शुभ मानले जाते आणि त्यामुळे देवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो. 18वी टीप आहे, महिलांनी देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करावा. स्त्रियांनी एकमेकींची ओटी भरून पूजेमध्ये सहभागी व्हावे. तसेच 19वी टीप आहे, पूजेदरम्यान पूर्ण भक्तिभावाने प्रार्थना करावी. मनापासून प्रार्थना केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. 20वी टीप आहे, पूजेच्या समारंभानंतर सर्व उपस्थितांना प्रसाद वाटावा. प्रसाद हा भक्तीचा प्रतीक असून तो आनंद व समाधान निर्माण करतो. अशा प्रकारे भक्तिभावाने लक्ष्मीपूजन करून त्याचे उद्यापन करावे. आपली शेवटची टीप आहे, पूजेनंतर काही वेळ ध्यान करावे. शांत बसून मनाला स्थिरता देणे आवश्यक आहे. आपण पाहिले मार्गशीर्ष उद्यापन कसे करावे याचे सविस्तर मार्गदर्शन. या टिप्स नक्कीच तुम्हाला पूजेसाठी उपयुक्त ठरतील. तुमचं प्रेम आणि पाठिंबा मिळाल्यास असेच धार्मिक आणि सांस्कृतिक विषय घेऊन येत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तो शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.